नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 33. आध्या बेडवर निश्चित पडून होते. डॉक्टर तिला तपासत होते. छोटी आभा छोटं तोंड करून आध्याच्या उशाशी बसून एकटक तिला बघत होती. तिच्या छोट्या टपोऱ्या डोळ्यात पाणी जमा झाले. अभय भारती काळजीने तिला बघत होते तर सम्राट एक हात खिडकीवर ठेवून बाहेर बघत उभा होता. कठोर चेहरा तर डोळ्यात राग. काही औषध लिहून देत डॉक्टर निघून गेले. सम्राटला रागात बघून भारती आभाला घेऊन बाहेर गेली. काय झाले होते? आद्याची अशी अवस्था का झाली? अभयने सम्राटला विचारले. तसे सम्राटने एक नजर आध्याला पाहिले. ही खूप शहाणी आहे, स्वतःला जास्त हुशार समजायला लागली. चूक झाली आमची, मान्य. आम्ही एवढ्या लवकर तिच्या जवळ जायला नको होते. सम्राट चिडूनच बोलत होता की एक मिनिट सम्राट, काय म्हणालास तू? तू आध्याच्या जवळ म्हणजे? अभय सम्राटकडे रोखून बघू लागला. सॉरी यार, चुकून आध्या आमच्या मिठीत आली आणि आम्ही कंट्रोल गमावून बसलो. आय किस्ड हर. नजर चोरत सम्राट अडखडत बोलला. व्हॉट? तू वेडा आहेस का सम्राट? तुला माहित आहे ना तिची कंडिशन. ती फक्त प्रयागवर प्रेम करते. तिच्यासाठी तू अनोळखी आहेस. एवढे वर्ष सांभाळलेस ना स्वतःला. आणखी काही दिवस आपण सगळे प्रयत्न करत आहोत ना, मग नको तो शहाणपणा करायची काय गरज होती? अभय चिडून बोलला. मग आणखी काय करायला हवे होते आम्ही? एक सेकंद आम्ही तिच्या आठवणीत झुरतो आणि ती कवटाळून बसली त्याला जो या जगात नाही. आमचे प्रेम काहीच महत्वाचे नाही का? ती फक्त आमची आहे ना, की प्रयागची ना विक्रमची? फक्त आमचा हक्क आहे तिच्यावर. आम्ही तिला आपलेसे करायला काहीही करू शकतो, अगदी काहीही. आणि तूही मला अडवू शकणार नाहीस. अभयच्या बोलण्यावर चिडलेला सम्राट रागाने बोलला. अभय बस बघतच राहिला सम्राटला. त्याला एवढे पजेसिव्ह बघून कौतुक करावे की त्याच्यामुळे आध्याला त्रास झाले म्हणून राग. ओके, शांत हो, पण प्लीज काही दिवस तिच्या दूर राहा. अभय माघार घेत बोलला. त्यावर सम्राट शांत झाला. शी नीड्स ब्रेक. अभय, तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. तिची सततची धावपळ, वेळेवर जेवण नाही की आराम. ती कशी लवकर बरी होईल? आम्हाला आमची आध्या हवी आहे. अभय आध्याच्या शेजारी बसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कातर स्वरात सम्राट बोलला. अभयने त्याच्या शोल्डरवर हात ठेवून नजरेनेच आश्वस्त केले. 2 दिवसानंतर अभय, भारती, आध्या, आभा चौघे मस्त कारने त्यांच्या मूळ गावाला निघाले, जिथे त्यांचा चौहान परिवार होता. आजी आजोबा काका काकू त्यांची मुलं राहत होते. बऱ्याच वर्षाने सगळे गावाला जात होते. आध्या खूप खुश दिसत होती. आभा तिची सतत मस्ती सुरू होती तर अभय भारती दोघांना हसतच बघत होते. तब्बल 4-5 तासाच्या प्रवासानंतर ते गावाला पोहोचले. तालुक्याला लगत असलेले छोटेसे गाव, सर्व सुख सुविधांनी नटलेले. एका टुमदार घरासमोर कार थांबली. आध्या आभा कारमधून बाहेर येत पडतच अंगणात गेले. आजी आजी, काका काकू. आध्या अंगणात उभी मोठ्याने आवाज देऊ लागली. आबा ही तिची कॉपी करत आवाज देत होती. दोघींचा आवाज पूर्ण वातावरणात घुमला. शेजारी लोक बाहेर येऊन बघू लागले. अभय, किती वर्षांनी आलात तुम्ही? कसे आहात तुम्ही सगळे? या संध्याकाळी आमच्याकडे. एका शेजारीनबाईने अभयला आवाज दिले, जो डिक्कीमधून त्यांचे बॅग्स काढत होता. आम्ही सगळे मस्त. कामाच्या नादात वेळच मिळायची नाही. तुमच्याकडे नक्की येऊ. अभय हसतच बोलला. या सुनबाई का? भारतीकडे बघत त्या स्त्रीने विचारले. हो, आणि ती छोटी मुलगी. अभय बोलला. छान आहेत हो. शेजारीन काकू कौतुकाने आभाकडे बघू लागली. कोण एवढ्या मोठ्याने ओरडत आहे? आतून आजीचा कडक आवाज कानावर पडला. तशी आभा आध्याच्या मागे लपली. आतू. आभाने आध्याचा ड्रेस ओढले.
तू घाबरू नकोस ना बाबू, आजी खूप छान आहे, बस थोडा आवाज मोठा आहे, आध्याने तिला समजावले. तेव्हाच एक 70 ते 75च्या आसपासची स्त्री, अंगावर नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर मोठ्या आकारात लावलेले ठसठसीत कुंकू, गळ्यात एक दाणी, मंगळसूत्र, काही दागिने, चेहऱ्यावर तेज, करारी नजर, आभा चोरून तिला बघू लागली. अगं बाई आध्या, कशी आहेस तू? लगबगीने पुढे येत आजीने आध्याला मिठीत घेतले. आध्याचे आई बाबा गेल्यापासून पहिल्यांदा ती गावाला आली होती. एवढ्या वर्षांनी आजीला बघून आध्याला भरून आले. आम्हाला नाही भेटणार का परी? आजोबा हात पसरत बोलले तशी आध्या त्यांच्या मिठीत शिरली. आभा गाल फुगवून सगळ्यांना बघत होती. ही छुटकी कोण म्हणायची? आजोबा आभासमोर झुकत बोलले. छुटकी नाही काही, आबा नाव आहे माझं, माझे पप्पा पोलिसमध्ये आहेत. आभा कमरेवर हात ठेवून आजोबाकडे रागाने बघू लागली. हो का? आम्हाला तर माहीतच नव्हते. आजोबाने कौतुकाने तिचा गालगुच्छ घेतले. नमस्कार करतो आजोबा, बोलून अभय भारती त्यांच्या पायात झुकले. एवढ्या दिवसांनी त्यांच्या नातवंडांना बघून आजोबा खूप खुश झाले. मी तुझ्यावर खूप नाराज आहे अभि. आठवण नाही येत का आमची, की आता शहरात राहता म्हणून गाव नकोसे झाले? आजोबा नाराजीच्या सुरात बोलले. असे काही नाही आजोबा. अभयला काय बोलावे ते कळलेच नाही. तसेच आहे, आत्ता हे एकताच्या लग्नाच्या निमित्ताने आलास, आजीही लटक्या रागात बोलल्या. बरं चला आत, आजोबा बोलले तसे सगळे आत निघून गेले. आजी, एकता दीदी कुठे आहे? आत येताच आध्याने विचारले. ती पार्लरमध्ये गेली, सोबत तुझी काकूही. काही हलकी फुलकी शॉपिंगही करायची होती. आजीने माहिती पुरवली. मग थोडा वेळ गप्पा मारून जेवण करून सगळे त्यांच्या रूममध्ये निघून गेले. लग्नाच्या निमित्ताने बरेच पाहुणे आलेले. सगळ्यांची खूप धमाल मस्ती सुरू होती. आध्याही सगळ्यांमध्ये येऊन खूप खुश होती. नवरदेवाकडची पाहुणेही आले होते. त्यांच्या राहण्याची सोय शहरात लग्नाच्या हॉलमध्येच केली होती. हळदीच्या पहिले छोटासा संगीत कार्यक्रम होता. ज्याने ज्याने डान्स प्रॅक्टिस केले ते सगळेच एक एक करून स्टेजवर जाऊन परफॉर्म देऊ लागले. कार्यक्रम अगदीच रंगात आला. अभय भारतीनेही त्यांचा कपल डान्स केला. संगीत झाले. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नवरदेव आकाश स्टेजवर असलेल्या पाटावर बसून होता. काही वेळातच भारती आणि इतर चुलत बहिणी मिळून एकताला स्टेजवर घेऊन आल्या. आध्या मात्र पाहुण्यांना काही हवं नको बघण्यात बिझी होती. नवरदेवाला हळद लावण्यात आले. त्याची उष्टी हळद एकताला. सगळे त्यांच्यातच बिझी होते. पण या सगळ्यात दोन डोळे सतत आध्याचा पाठलाग करत होते. त्याने शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या कानात काहीतरी सांगितले. तो व्यक्ती निघून गेला. काका, काकू, आजी, आजोबा एका रूममध्ये गंभीर मुद्रेत बसून होते. दरवाजा उघडून अभय आत आला. पाठोपाठ आध्या. काय झाले आजी? असे घाईने का बोलावणे पाठवले? अभयने गोंधळून सगळ्यांना पाहिले. तसे ते एकमेकांना हताश नजरेने बघू लागले. काकू काय झाले? तुम्ही रडत का आहात? आध्याने गोंधळून विचारले. आध्या प्लीज, आपल्या एकताचे लग्न तुटू नको देऊस. प्लीज आमची मदत कर. तुझी ती आता 31ची झाली. तिचे लग्न जोडवायला खूप वाट पाहिली आम्ही. ॲक्सिडेंटमध्ये तिचा एक हात गेला आणि तिच्यासाठी येणारे प्रत्येक स्थळाने नकार दिले. हा पहिला स्थळ आहे ज्याने होकार कळवले. उद्या तुझ्या दीचे लग्न आहे. काकू आध्याला रडतच बोलू लागल्या, तर आध्या गोंधळून त्यांना बघत होती. हो काकू, मला माहीत आहे सगळं, पण झाले तरी काय? आध्या त्यांच्या हातात हात घेत बोलली. मुलाकडच्याने आता लग्नासाठी अट ठेवली. ती पूर्ण केली नाही तर लग्न होणार नाही बोलत आहेत. काका बोलले. काय? असं कुठे असतो? म्हणजे एक दिवसावर लग्न, सगळी तयारी झाली आणि यांचे हे नाटक? खेळ वाटतो का यांना? चला मी बोलतो त्यांच्याशी, नाहीतर पोलीस कंप्लेंट करू. अभय चिडून बोलला.
ए बाबा, तुझ्या पोलिसांची धमकी तुझ्याजवळच असू दे. पोलिसात कंप्लेंट करून काय मिळणार आहे? तसेही लग्न तर तुटेलच ना. आणि एकदा लग्न तुटले की एकता कायमचीच घरात बसेल. मोठ्या मुश्किलीने हे स्थळ आले. एकता नंतर आणखी 2 बहिणी लग्नाच्या आहेत. त्यांच्याही लग्नात प्रॉब्लेम येईल अशाने. काका हतबल सुरात बोलले. तसा अभय शांत झाला. पैशाची वगैरे डिमांड केली का त्यांनी? अभयने शांत स्वरात विचारले. नाही, ती खूप श्रीमंत माणसे आहेत. त्यांना पैशाचे काही लालच नाही, काका बोलले. मग दुसरी काय अट आहे त्यांची? लग्नाचे हॉल पाहुण्यांनी अगदी गच्च भरून होते. एकता आणि आकाशच्या लग्नाला थोडा उशीर होता. त्या अगोदर तिथे एक छोटासा कार्यक्रम होता. तर खाली पाहुण्यात बसलेला अभय मात्र चिंतेत होता. मोबाईलवर सारखे 1 नंबर डायल होत होते, पण कदाचित समोरून कॉल रिसीव्ह कोणी करत नसावे. आध्या मिरर समोर बसून होती. नुकतेच भारतीने तिला तयार केले होते. चलायचे? भारतीने तिला विचारले. तशी यंत्रावत ती उभी झाली. भारतीने तिचे हात हातात पकडले. आध्या अगदीच थंड पडली होती. तू ठीक आहेस? भारतीने काळजीने विचारले. आध्याने बस होकारात मान हलवली. एकता, आकाश एका बाजूला उभे होते. आध्या एक नजर एकताला पाहून हलकेच गालात हसली, पण एकताचे डोळे मात्र भरून आले. डोंट वरी, माझा भाई खूप छान आहे. तुझी सिस्टर खुश राहील त्यांच्यासोबत. आकाशने तिचे हात हातात घेत तिच्या जवळ झुकून कानात बोलला. ती पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली. हे सगळं गरजेचे होते का आकाश? तसेही आपले लग्न होणारच होते ना. मग हे तुमच्या घरचे लोक मध्येच काय खूळ घेऊन बसले? एकता कातर स्वरात बोलली. आय डोंट नो नेमकं काय झाले, बट येस, तुझी सिस्टर भाईला आवडली आणि त्याने त्याची इच्छा बोलून दाखवली. खांदे उडवत आकाश बोलला. आद्या स्टेजवर चढतच होती की एक पुरुषी हात तिच्या पुढ्यात आले. तिने दचकून समोर पाहिले तर समोर एक हँडसमचा मुलगा गालात हसत तिच्याकडेच एकटक बघत होता. होल्ड माय हँड, त्याचा भारदस्त आवाज कानावर पडला. तसे आध्याने तिच्या शेजारी उभ्या भारतीला पाहिले, जी नकारात मान हलवत होते. मान वळवून तिने अभयकडे पाहिले तर त्याने रागात नजर फेरून घेतली. तिचे डोळे भरून आले. समोरचा तरुण बऱ्याच वेळपासून तिच्या समोर हात करून उभा होता. आध्या, अग दे ना हात त्यांच्या हातात. काकूचा आवाज कानावर पडला. तसे आध्याने कसरतच त्याच्या हातात हात दिले. तसे त्याने पकड घट्ट केली. दोघे एकमेकांसमोर उभे होते. काकूने एक प्लेट त्याच्या समोर पकडले, जे गुलाबाच्या पाकळ्याने सजवले होते. त्यावर 2 छोटे बॉक्स होते. काकूने खुणावले तसे आध्याने एका बॉक्समधून रिंग घेत त्याच्या पुढ्यात पकडले. तसे आध्याने एकवार अभय भारतीकडे पाहिले. आणि पहिलेच उतावीळ होऊन हात पुढे केलेल्या अक्षयला पाहिले. तिने कचरतच रिंग हातात घेतली. हात अक्षरशः थरथर कापत होते, तरी डोळेही भरून आले. तिने लगेच नजर झुकवून घेत अक्षयच्या बोटात रिंग सरकवतच होती की बायको, सम्राटचा मोठा आवाज हॉलमध्ये घुमला. दचकल्याने आध्याच्या हातातील रिंग घरंगडत खाली गेली. आध्यासोबतच सगळ्यांच्याच नजरा एंट्रन्सकडे वळल्या. सम्राटला बघताच अभय खुश झाला, तर भारतीच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळले. सम्राट अतिशय रागाने धुसफुसत आध्याकडे बघत होता. जबडा घट्ट आवळलेला, हातांच्या मुठीही आवळल्याने शिरा तट्ट फुगलेल्या होत्या, तर डोळे अक्षरशः आग ओकत होते. त्याच्या शेजारी उभा असलेल्या रघुने घाबरून मान खाली घातली. सम्राट ताडताड पावले टाकत स्टेजवर पोहोचला. त्याने लगेच आध्याच्या कमरेत हात घालून जवळ ओढून घेतले. तशी आध्या घाबरून त्याला बघू लागली. त्याची करडी नजर बघून तिला धडकीच भरली. आम्ही इथे तुला रेस्ट घ्यायला पाठवलं होतं बायको, पण तू तर दुसरे लग्न करायला निघालीस. सम्राट आध्याच्या डोळ्यात बघत रागात बोलला. तिच्या कमरेवर त्याच्या हाताची पकड घट्ट झाली, तर आध्या ती तर भूत बघितल्यासारखे डोळे मोठे करून घाबरून त्याला बघत होती. ए, कोण आहेस तू? सोड तिला, ती माझी होणारी बायको आहे. अक्षय रागात सम्राटकडे बघू लागला. हिम्मतही करू नकोस, ती फक्त आमची आहे, कळलं?
थोडीशी का सूट दिली याचा अर्थ असा नाही की कोणीही तिच्या मजबुरीचा फायदा घ्यावे. शेजारी उभ्या काकूवर जळजळीत कटाक्ष टाकून सम्राट बोलला, ए कोण आहेस तू? माझ्या नातीच्या लग्नात येऊन धिंगाणा घालायची हिंमत कशी झाली तुझी? आजी स्टेजवर येत सम्राटच्या डोळ्यात बघत बोलल्या, आमच्या हिमतीवर जाऊ नका आजी. तुम्ही आमची हिंमत अजून पाहिलेच कुठे? आणि आमची ओळख सांगायची झाल्यास आम्ही सम्राट मोहिते पाटील, तुमच्या आध्याचा नवरा. आध्याकडे एकटक बघत सम्राट बोलला आणि आध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे हे खोटं आहे. तुम्ही खोटं का बोलत आहात सर? मान्य तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे आहे, पण मी तुम्हाला अजूनही होकार दिलेला नाही. मी तुमची बायको नाही. आध्या सम्राटला धक्का देत रागात बोलली, ऐकलेस तू? आध्याचा नकार आहे तुला. चल हो बाजूला. विनाकारण शुभ कार्यात विघ्न घालू नकोस. आजी सम्राटला चिडून बोलल्या, ए शोधा ग, अंगठी कुठे पडली? आजीने फरमान सोडले तसे सगळेजण अंगठी शोधू लागले. सम्राट आध्याकडे रागात बघत होता तर आध्याही त्याच्याकडे. अच्छा, तर तुझा नकार पक्का आहे? सम्राट तिच्याकडे बघत गंभीर स्वरात बोलला, माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला मराठी कळते. हाताची घडी घालून आध्या त्याला रोखून बघू लागली. सम्राट मोहिते पाटील आहोत आम्ही. सहज हार मानत नसतो. आम्हाला हवं ते आम्ही कसेही मिळवूनच राहतो. आणि तू तर आमची बायको आहेस. तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे. राहिली गोष्ट लग्नाची, तर मंडप सजले आहे, पाहुणे आहेत, तुझे सगळे गणगोत आहेत, तुझा भाई आहे. आता याच मंडपात आम्ही तुझ्याशी लग्न करणार. सम्राट तिच्या डोळ्यात बघत चॅलेंज देत बोलला, अभय, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही आता लग्न करू इच्छितो. सम्राटने अभयकडे पाहिले तसे अभय पडतच वर स्टेजवर आला. त्याने लगेच एकता आणि आकाशसाठी आणलेल्या फुलांच्या माळा त्याच्या पुढ्यात पकडले. पंडितजी, सम्राटने चिडून पंडितला हाक मारली तसे घाबरतच त्यांनी अंतरपाठ अभयकडे दिले. रघुने एका बाजूने तर अभयने एका बाजूने अंतरपाठ पकडले. भाई, तू यांच्या बोलण्यात काय येत आहेस? हे असतील खासदारांचा पुतण्या, पण त्यांच्या घरी तुला यांना घाबरण्याची काही गरज नाही. आध्या अभयला समजावू लागली, मी घाबरत नाही आहे आध्या. तुझ्या चुकीच्या निर्णयात माझा पाठिंबा नव्हताच, पण सम्राटचा आहे, कारण तो खरा आहे. मला तो माझा भाऊजी म्हणून केव्हापासून पसंत आहे. अभय बोलला. अभय, जरा तरी लाज बाळग. एकताचे लग्न आहे थोड्या वेळात. तुझ्यामुळे तिचे लग्न तुटले तर आमच्याशी तुझा काही एक संबंध नाही. काका चिडून बोलले, तसेही मला काही फरक पडत नाही काका. काल तुम्ही ज्या प्रकारे आध्याचा अपमान केले त्यानंतर मलाही तुमच्याविषयी काही वाटत नाही. आम्ही तर आमचे घर समजून इथे आलो होतो, पण तुम्ही तर स्वतःच्या मुलीसाठी सौदा करायला निघालात माझ्या आध्याचा. काकाच्या डोळ्यात बघत अभय चिडून बोलला. तसे काका वरमले. अभयचा राग बघून आध्याही शांत झाली, पण अंतरपाठाच्या पलीकडे उभ्या सम्राटला ती रागात बघत होती. परत एकदा मंगलाष्टक झाली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. अभय भारतीने कन्यादान केले. सप्तपदी झाले. सम्राटने तिच्या भांगेत कुंकू भरले आणि मंगळसूत्रासाठी गोंधळून इकडे तिकडे बघू लागला. त्याच्याजवळ तर मंगळसूत्रच नव्हते. काय झाले सम्राट? त्याला खिसे तपासताना बघून अभयने विचारले. मंगळसूत्र. सम्राट बोलतच होता की काहीतरी त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच स्वतःच्या गळ्यातील चैन काढून आध्याच्या गळ्यात बांधले. सध्या एवढ्यावर निभावून घे. घरी गेल्यावर नवीन मंगळसूत्र देईन. आध्याकडे बघत निर्विकार चेहरा ठेवून सम्राट बोलला. नको आहे मला तुमचे मंगळसूत्र. आध्या चिडून बोलली. आम्हाला माहीत होते आमची बायको समजदार आहे, पण एवढी असेल विचार नव्हते केले. सम्राट एक डोळा विंक करत बोलला.
विवाह संपन्न झाले. पंडितजीचा आवाज कानावर पडला तसे आद्या भानावर आली. रागात असलेल्या तिला तिचे लग्न झाल्याचे कळलेच नाही, पण अभय भारती मात्र खूप खुश होते. सम्राटसोबत पहिले लग्न झाले तेव्हा दोघेही नव्हते. सम्राटने आद्याचे हात पकडून आजी आजोबा जवळ आला. आम्ही समजू शकतो तुमचा राग, पण तुम्हीही समजून घ्या. एका लग्न झालेल्या मुलीचे परत एकदा लग्न लावायला निघाला होतात तुम्ही. आजोबाकडे बघत सम्राट शांत स्वरात बोलून त्यांच्या पायात झुकला. तशी आद्याही झुकली. आजोबांनी लगेच त्यांच्या डोक्यावर हात ठेवले. आद्या विधवा समजून ती खुश राहील या कारणाने तिचे जबरदस्ती लग्न लावून देत होतो. पण एवढ्या लोकांच्या समोर न घाबरता तुम्ही आद्याचे हात पकडले, यातच सगळं आलं. नाहीतर बाकीच्यांनी तर आमच्या मजबुरीचा फायदाच उचलले होते. तुम्ही अगदीच धाडसी आहात, अगदीच प्रयाग सारखे. एक नजर अक्षयच्या फॅमिलीकडे बघून आजोबा बोलले. पण प्रयागचं नाव ऐकताच आद्याचे डोळे मोठे झाले. अचानक लग्नाचे ऐकून ती अगदीच भांबावली होती. या सगळ्यात तर ती प्रयागलाही विसरून गेली होती. आम्ही त्याचीच प्रतिकृती आहोत आजोबा. सम्राट आद्याकडे एक नजर बघत बोलला. पण ती तर तिच्याच विचारात हरवली होती. आम्हाला तुमच्याशी काही दुश्मनी नाही, पण आद्या आमची आहे आणि ती आमचीच राहणार. आणि हो, लग्न जसे पहिले ठरवले होते तसेच होऊ द्या. विनाकारण कोणाच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका. अक्षयच्या पुढ्यात उभा सम्राट जरा गर्वाने बोलला. अक्षयने मान होकारात हलवली. विनाकारण खासदाराच्या पुतण्याशी पंगा कोण घेणार? नुकताच बिझनेस जगात नाव कमावलेला अक्षय, सम्राटचेही नाव त्याने ऐकले होते. त्याच्याशी शत्रुत्व त्याला डबघाईस नेले असते. सम्राटने आद्याकडे पाहिले, जी सुन्न होऊन एखाद्या पुतळ्यासारखी उभी होती. त्याने हळूच तिचे हात पकडून लग्न मंडप सोडले. आद्या यंत्रवत्याच्या मागे जात होते. त्याच्या पाठोपाठ अभय भारती ही सगळ्यांकडे एक नजर टाकून निघून गेले. रघुने घाईने मागचा दरवाजा उघडले. सम्राटने आद्याला आत बसवून दुसऱ्या बाजूने तिच्या शेजारी बसला. पण आता त्याचे एक्सप्रेशन मात्र बदलले. त्याने रागीट कटाक्ष आद्यावर टाकला. आता का पुतळा बनून बसून आहेस? लग्नच करायचे होते ना, झाले एकदाचे. आता खुश हो ना, नाच गा. त्याच्यापेक्षा तर आम्ही नक्कीच चांगले आहोत, खुशी मनव. आद्याला शून्यात हरवलेले बघून सम्राट चिडून बोलला. आद्याने एकवार त्याला पाहिले आणि रागात एक कानाखाली लावून दिली. मोठमोठे श्वास घेत ती त्याला बघू लागली. तुम्हाला खेळ वाटतो सगळं? हां, मलाही काही मन भावना आहेत की नाही? कोणीही या आणि त्यांच्या मतानुसार खेळून जा. खेळणं बनवून ठेवले माझे. आपले लग्न भलेही झाले असेल, पण मी तुमचा स्वीकार कधीच करणार नाही मिस्टर सम्राट मोहिते पाटील. आद्या चिडून सम्राटकडे बघू लागली. सम्राटही तिच्याकडे रागात बघत होता. ही चपराक आम्ही कायम लक्षात ठेवू बायको. आणि तुझ्या मानण्या न मानण्याने आपले नाते बदलणार नाही आहे. तू आमची बायको आहेस आणि कायम राहशील. तिच्या डोळ्यात बघत सम्राट कठोर स्वरात बोलला. आद्याने लगेच नजर फेरून घेतली. सम्राटने रघुला कॉल करून आत बसायचे सुचवले. कार रस्त्यावरून वेगाने धावू लागली. दोघे अगदी शांत, पण डोक्यात मात्र विचारांचे काहूर माचलेले. विचारासरशी त्यांचे राग वाढत होते. मला माझ्या घरी जायचे. कार मुंबईमध्ये एंटर झाली तशी आद्या सम्राटकडे न बघताच बोलली. सम्राट निर्विकार तिला बघत होता. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.